कोल्हापूरला पूरस्थिती आता अधिकाधिक गंभीर होण्याची चिन्ह दिसायला लागली आहे। कारण पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। पंचगंगेची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरू झाल्याचं कळतंय। पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे। जिल्ह्यातील 95 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। जिल्ह्यातील राधानगरी, पाटगाव, कडवीसह 8 प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेले आहेत। धरण क्षेत्रात पावसाचा जोर देखील जो वाढीव होता तो सध्या मात्र कमी झालेला आहे। राधानगरी धरणाचे क्रमांक 4 आणि 5 असे 2 स्वयंचलित दरवाजे हे अजूनही उघडेच आहेत। राधानगरी, दूधगंगा, पाटगावसह 12 प्रकल्पांमधनं मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील सुरू आहे आणि जिल्ह्यातील 1709 व्यक्तींसह 365 जनावरांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे। आणि चिखली, आंबेवाडी या गावातील 50% गावकऱ्यांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। कोल्हापुरातली आपण परिस्थिती पाहतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। कोल्हापूरला पुन्हा एकदा भीषण पूरस्थितीला सामोरं जावं लागतंय की काय असं सध्या दिसतंय। तर सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आणखीन वाढलेली आहे। विविध ठिकाणची 200 कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेली आहे। ही कृष्णा नदीची पाणी पातळी जी आहे ती 38 फुटांवर पोहोचलेली आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सांगलीत सुद्धा आता कृष्णा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, 38 फुटांवरती पोहोचलेली आहे। त्यामुळे विविध ठिकाणच्या 200 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय सांगलीतील कृष्णा नदीची ही दृश्य, पाणी पातळी वाढलेली आहे, ती अधिकाधिक वाढते आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। 200 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। विविध ठिकाणी सांगलीतल्या लोकांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कृष्णा नदीची पाणी पातळी आणखीन वाढलेली आहे। महाराष्ट्रातल्या पावसाची खबरबात आपण बघतोय। कोल्हापुरात एकीकडे पूरजन्य परिस्थिती निर्माण होतेच आहे आणि तोवर सांगलीत देखील आता कृष्णा नदीची पाणी पातळी वाढताना आपण बघतोय। ती पाणी पातळी वाढत चाललेली आहे आणि 38 फुटांवर पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सध्या त्याचा धोका आहे। 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी त्यांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय सांगलीतली एकूणच परिस्थिती पावसासंदर्भातली। सांगलीत देखील आता पाणी पातळीनं आणखीन आता वाढ होण्यास त्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागानं इशारा दिलेला होता की सगळीकडे प्रचंड असा मुसळधार पाऊस होईल आणि त्याचप्रमाणे सगळीकडे प्रचंड असा पाऊस होतोय राज्यातल्या विविध ठिकाणी आणि सांगलीतली ही सध्याची परिस्थिती। तर ही पावसाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी दोन्ही ठिकाणची खरं तर पूर परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कोल्हापूर आणि सांगली दोन्ही ठिकाणून, कोल्हापूरहून सतेज औंधकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि सांगलीतनं संजय देसाई। आपण पहिल्यांदा कोल्हापूरला जाणार आहोत। सतेज औंधकर आपल्या प्रतिनिधींकडे। सतेज, काय सध्या कोल्हापुरातली परिस्थिती आहे? पूरजन्य परिस्थिती एकूणच दिसते दृश्यांवरनं, तरी सध्याची काय अपडेट्स लेटेस्ट? सौरभ, खरं तर रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान कोल्हापूरची जी पंचगंगा नदी आहे या नदीनं जी इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे। 39 फूट ही पंचगंगेची इशारा पातळी असते आणि 43 फूट ही धोका पातळी असते। तर 39 फूट आता सध्या 9 इंच अशी ही यावरती पंचगंगा वाहते। कोणत्याही क्षणी हे जे आहे ती धोका पातळी देखील गाठू शकते। अवघं काही फूट या धोका पातळीला बाकी आहे। खरं तर ज्यावेळेस इशारा देते पंचगंगा त्यावेळेस जे नदीकाठची जी गावं आहेत किंवा कोल्हापूर शहराचा काही भाग आहे या ठिकाणी पाणी जे आहे ते यायला सुरुवात होते, कारण पुराचा जो फुगवटा आहे तो कुठेतरी या ठिकाणी येत असतो। त्यामुळं कोल्हापूरला आता खरंच पूरस्थिती निर्माण होती की काय अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे। एक चांगली दिलासादायक गोष्ट आपल्याला म्हणता येईल की साधारणतः गेल्या 4 ते 5 तासांपासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भाग असेल किंवा धरण पाणलोट क्षेत्र असेल, इथं पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता हा दिलासादायक आपल्याला
म्हणता येईल. आणि आजच हवामान खात्याच्या काही तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की आज अतिमुसळधार पाऊस राहणार नाहीये, त्यामुळे काहीसा दिलासा आपल्याला कोल्हापूरकरांना म्हणता येईल. दुसरीकडे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे आहेत ते काल मध्यरात्रीपर्यंत उघडे होते. त्यातील 2 दरवाजे आहेत ते एक दरवाजा रात्री 3:15च्या सुमारास बंद झालेला आहे, तर दुसरा दरवाजा आहे तो पहाटे 5च्या सुमारास बंद झालेला आहे. त्यामुळं तिथून जो होणारा विसर्ग आहे तो साधारणतः 7,000 होता, तो आता 4,000च्या आसपास आलेला आहे. त्यामुळं एकूणच परिस्थिती आता नियंत्रणात येते की काय हे देखील पाहावं लागणार आहे. दुसरीकडे पंचगंगा जे आहे त्या नदीच्या वरती येणारे जे कोल्हापूर जिल्ह्याचे जे बंधारे ते 95 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली अद्यापही आहेत. त्यामुळं दुसरीकडे पंचगंगा जी कोल्हापूरवरून गगनबावड्याला जाणारा मार्ग आहे, हा मार्ग देखील मांडुकली गावाजवळ पाणी आता यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तो देखील मार्ग बंद होतो की काही शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होणार याबाबत काही दुमत नाहीये. तर चिखली आणि आंबेवाडी त्यासोबतच चंदगड आणि शिरोळ ही जी तालुके आहेत, या तालुक्यांमध्ये काही गावं आहेत, ही गावांमध्ये जवळपास 1600 पेक्षा अधिक नागरिकांनी स्थलांतर केलं आहे. निश्चितच स्थलांतरण तर करण्यात आलेलंच आहे सतेज, आपण बघतोय. पण तुम्ही दिलेल्या वृत्तानुसार आज फार पाऊस पडणार नाही असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे, त्यामुळे कोल्हापुरातली परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा वाटते. आपण आता सांगलीत जाणार आहोत. आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, कृष्णा नदीची पाणी पातळी वाढलेली असं कळतंय. सांगलीतली सध्याची नेमकी परिस्थिती काय? सौरभ, गेल्या 5 ते 6 दिवसापासून जो काय अतिवृष्टी होत आहे, कोयना धरणातून अतिवृष्टी होत आहे, चांदोली धरण असेल, वारणा धरण असेल, त्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्याचा विसर्ग आता कृष्णा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे काल रात्रीपर्यंत तब्बल जी काही 36 फुटाची पाण्याची पातळी होती ती आज 39 फुटावर पोहोचलेली आहे. आता इशारा पातळीसाठी फक्त 2च फूट शिल्लक आहेत. आजूबाजू परिसरातील नदीकाठच्या परिसरातील 200हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. प्रशासन सज्ज झालेलं आहे. एनडीआरएफच्या 2 टीमा सुद्धा दाखल झालेल्या आहेत. 15 बोटी सुद्धा सज्ज करण्यात आल्या आहेत. गेल्याच वर्षी यावेळी महापूर हा प्रलयकारी आलेला होता सांगलीमध्ये आणि हाहाकार माजलेला होता, पण त्या दृष्टीने प्रशासन सज्ज झालेलं आहे. आतापर्यंत आज 39 फुटावर पाणी आहे आणि हे जर का पाणी जर का आणखीन वाढलं, विसर्ग जर का वाढला तर 42 फुटावर येऊ शकते आणि मग सांगलीमध्ये पुराचा धोका निर्माण होऊ शकतो आणि सांगलीमध्ये पुराचं पाणी येऊ शकते. आता जे काही नदीकाठी जो भाग आहे, कर्नाळ चौक असेल, संभाजीनगर असेल, तर आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी हे पाणी शिरलेलं आहे. ठिकाणांतून वाहने दुसरीकडे वळवण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणची जी काही घरं होती लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. जे काही लोक जात नाही त्यांना जबरदस्तीने प्रशासन स्थलांतर करून त्यांना अनेक ठिकाणचे जे काही आता बंद आहेत शाळा त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर केलेलं आहे. आता पाऊस जरी थांबला असला तरी पावसाचा हा विसर्ग सुरू असल्यामुळे आणखीन थोडा फुगोटा आणि आणखी थोडं वाढवण्याची शक्यता आहे. सौरभ, निश्चितच आपण बघतोय खरं तर दोन्ही विभागातनं कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूर परिस्थितीवर किंवा जी काही पावसाची परिस्थिती आहे त्यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. तुर्तास धन्यवाद सतेज आणि संजय, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.